डिप्लोमा मेकॅनिकल ऑटोमोबाईल किंवा मग त्याच्या पुढचं एज्युकेशन असं होतं. परंतु वरची जी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलची जी एंट्री होती त्याच्यामध्ये सोल म्हणजे इंजिनिअरिंगमधला मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईलचा फॅक्टर नव्हता. परंतु गेल्या वर्षी सेंट्रल गव्हर्नमेंटचंच धोरण आहे की त्यानुसार महाराष्ट्र इज द फर्स्ट स्टेट तो लॅटरल एंट्री जी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलचे जे क्लास 1चे आहे तिथंसुद्धा आपण मेकॅनिकल इंजिनियर आणि ऑटोमोबाईल इंजिनियर आणि मग त्याच्यामध्ये प्रोडक्शन इंजिनियर एक त्यांनी एलिजिबल केलेलं आहे की हे सगळे लोक आता ह्या विभागामध्ये यायला लागलेले. तर जसं सरांनी सांगितलं तसं नुसतं मियरली शिक्षण घेऊन काय होणार आहे का, तर इंजिनियर डे साजरा करायचा उद्देश जो आहे तो बेसिक इंजिनिअरिंग म्हणजे काय तर हे समजून घ्यायला पाहिजे. कसं आहे की नुसतं तुमच्या नावासमोर बी किंवा MTech ME असं लेबल लागलं म्हणजे तुम्ही इंजिनियर होता अशातला भाग नाही. मध्ये एक सर्वे आला होता की जे काही इंजिनियर प्रोड्यूस करतो आपण त्यातले 87% नॉट एम्प्लॉयबल असतात. कारण नुसतं थिअरॉटिकल ज्ञान घेऊन उपयोग नाही. हेच मेडिकल एज्युकेशनच्या बाबतीत सुद्धा आहे. चांगले PG पोस्ट ग्रॅज्युएट MD डॉक्टर असतो आणि त्याला हाताला सुई लावता येत नाही, उपयोग काय त्याचा. तर हे ज्यावेळेस जोपर्यंत तुम्ही दिलेल्या कामामध्ये त्याचं प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन करू शकत नाही तोपर्यंत त्या ज्ञानाचा काहीही उपयोग नाही. आता राहता राहिला की प्रत्येक विभागामध्ये इंजिनियर सरांनी सांगितलं आता पुढचा जो काळ बदलतोय त्याप्रमाणे कसं आहे कोर इंजिनिअरिंग बॅचेस पूर्वी होत्या मेकॅनिकल इलेक्ट्रिकल सिव्हिल हे जाऊन पुढं टेक्नॉलॉजीमधल्या बऱ्याचशा ब्रँचेस आले त्याच्यामध्ये सब ब्रँचेस आले. आता मेकॅट्रॉनिक्सचा उद्देश त्यांनी केला तर मोटर व्हेकलमध्ये सुरुवातीला इंजिन म्हटलं की पहिल्यांदा कॅम फॉलोअर आणि टॅपेट एवढ्यावरच चालायचं. आज ते नाही आहे. आज म्हणजे कॅमच्या एका ठराविक पोझिशनला ते इंजेक्शन होईल आणि पॉवर जनरेट होईल आणि मग तो स्ट्रोक कसा असेल इथपर्यंत राहिलेलं नाही. आता मल्टी पॉईंट आलेला आहे. कुठल्या ह्याला किंवा जे स्पीडच्या व्हेलॉसिटीनुसार ते व्हेरी कसं करायला पाहिजे इतक्या सगळ्या ह्याच्यामध्ये आलं. फ्युएल इफिशियन्सीचा भाग आला. फ्युएलवर ते ठराविक यांची मोनोपॉली झाल्यानंतर मग अदर सोर्सेस काय आहेत ते कसे डेव्हलप करता येईल, इलेक्ट्रिकल एनर्जीवर कसे व्हेकल डायव्हर्ट करता येतील. सुरुवातीला आम्हाला सुद्धा वाटत नव्हतं की ह्या बॅटरीवरती खेळण्यातल्या गाड्या चालतील पण मोठ्या बसेस आणि ट्रक चालतील याकडे विश्वास नव्हता. परंतु आज म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या बहुतेक मी मुंबईमध्ये राहतो मुंबईमधले म्युन्सिपल कॉर्पोरेशन किंवा ठाणा म्युन्सिपल कॉर्पोरेशन मीरा भाईंदर म्युन्सिपल कॉर्पोरेशन किंवा बऱ्याचशा म्युन्सिपल कॉर्पोरेशन हे टोटल EVवरती पब्लिक ट्रान्सपोर्ट कन्वर्ट झालेलं आहे आणि दे आर सक्सेसफुली रनिंग देअर पब्लिक ट्रान्सपोर्ट. तर ही जी काय इनोव्हेशन्स आहेत इनोव्हेटिव्ह माइंड पाहिजे म्हणजे कशा आपण ह्याच्यामध्ये इंजिनिअरिंग तुमचे जे काय ज्ञान आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं करता येईल. आता राहता राहिला प्रश्न की आम्हाला बघितल्यानंतर पहिल्यांदा की RTO इन्स्पेक्टर म्हणजे ट्रॅफिक रेग्युलेशन करणारा कोणतरी मनुष्य वाटतो आणि आमच्यासुद्धा जे काही लोक आहेत त्यांच्या मनावरसुद्धा हा त्यांचा माइंडसेट बदलण्याची गरज आहे असं आम्ही लोक आता इतक्या वर्षाच्या अनुभवाने त्यांना सांगतोय की हा माइंडसेट बदलायला पाहिजे. बेसिक मोटर व्हेकल डिपार्टमेंट हे सुरुवातीला जर तुम्हाला माहीत असलं ब्रिटिश सरकारच्या वेळेला मध्ये पोलीसच हँडल करायचे. अजूनही बऱ्याच म्हणजे हरियाणासारखं जे स्टेट आहे त्याच्यामध्ये पोलीसचेच लोक जातात. स्वतंत्र असं मोटर व्हेकल डिपार्टमेंट नाही. कारण मोटर व्हेकल ॲक्ट जो आहे त्याच्या सेक्शन 213 प्रमाणे स्टेटला हे पॉवर दिलेलं आहे की तुम्ही ते तुमच्या ह्याच्यामध्ये ह्या पब्लिक ऑर्डर जी आहे म्हणजे याच्यासाठी जे काय स्टेटला राईट साईड स्टेट लिस्टमध्ये जे काय राज्यांना अधिकार आहे त्याच्यामध्ये तुम्ही मोटर व्हेकल डिपार्टमेंट स्थापन करा. तर आपल्याकडे हे सक्सेसफुली मग आपण मोटर व्हेकल डिपार्टमेंट स्थापन केलेलं आणि तर आपल्याकडं कारभार पण आवाका पण मोठा आहे. कारण बाकीच्या राज्यामध्ये गेलं तर जिल्ह्याला एखादा मी परवा काल ह्याला गेलो होतो आपल्या त्या नॉर्थ ईस्ट स्टेटमध्ये जिल्ह्याला एक इन्स्पेक्टर आहे. मग तो काय काय करत असेल. कारण आता कसं झालं आहे की बऱ्याच गोष्टी ह्या ज्या आहेत ना की दर दिवशी बरं आता तुम्ही जर मॉडेल बघितले तर कारचं मॉडेल भेटलं तर रोज एक नवीन मॉडेल एस्थेटिक चेंजेस तरी असतात म्हणजे इंजिनमध्ये तरी चेंजेस असतात किंवा तुम्ही जे काय एक्स्ट्रा फॅसिलिटी दिले त्यामध्ये तरी चेंजेस असतात म्हणजे ते कधी थांबत नाहीत. जो थांबला तो संपला अशा पद्धतीचं आहे. तर त्याच्यामुळं आजच्या घडीला मेकॅनिकल इंजिनियर म्हटल्यानंतर आज तसं बघायला गेलं तर तुम्ही सगळे आमचे मेकॅनिकल इंजिनिअरचे स्टुडंट आहात ना. जी टाकाऊ ब्रँच समजली जाते पण टाकाऊ नाही आहे ब्रँच आपली टिकाऊ ब्रँच आहे. कारण बऱ्याच वेळेला बघा मेकॅनिकल झालं म्हणजे काय करणार आता ही एक हे उघडलेला आहे दरवाजा की यामध्ये मोटर व्हेकल डिपार्टमेंटमध्ये तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देऊन येऊ शकता. पण बाकीच्या ठिकाणी सगळीकडे जर गेलं तर बऱ्याच वेळेला मी पुण्यामध्ये सुद्धा काम करत असताना की अगदी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे ग्रॅज्युएट इन्फोसिससारख्या याच्या IT क्षेत्रामध्ये काम करताना दिसायचे. तर काय कुठल्या याला बेस असतो फक्त. एक चांगलं उदाहरण सांगतो. मी नोकरीच्या सुरुवातीला किर्लोस्कर ब्रदर्समध्ये काम करायचो. तर त्यावेळेला हे विंडोज जे आहे की नाही ती विंडोज नव्हती.
तर विंडोज नुकतीच इंट्रोड्यूस व्हायला लागली होती आणि ते कसं ते किर्लोस्कर सारख्या ज्या मोठ्या कंपन्या असतात ना ते जगामध्ये पुढं काय यायला लागले याचा सगळ्यांदा पहिल्यांदा अभ्यास करून ते कसं आपल्या एंटरप्राईजमध्ये इंट्रोड्यूस करता येईल याचा विचार करत असतात. त्यावेळी आमचे एक असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट होते मिस्टर करंदीकर. त्यांनी काय म्हटलं की हे आपल्याला करायचं आहे. मग सायमल्टेनियसली 2 माणसांना त्यांनी प्रोजेक्ट दिला. एक नवरे म्हणून मनुष्य होता तो त्याने आउटसोर्स केला होता. त्याला काही त्यावेळचे काय म्हणजे 90-93च्या वेळेला लाख 2 लाख 3 लाख रुपयाला त्यांनी कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं. आणि एक तिथला इन हाऊस एक इंजिनियर होता आपल्या बुधगाव इंजिनिअरिंग कॉलेजचा इंजिनियर श्रीकांत सावंत म्हणून होता. त्याला सांगितलं तू नोकरी करायची नाही, ही पुस्तकं हे घेऊन बसायचं, दिवसभर तुझं काम हेच की हे डेव्हलप करायचं. आणि सायमल्टेनियसली त्या माणसाला पण सांगितलं. प्रॉडक्ट तयार होऊन आला. सायमल्टेनियसली दोन्हीचा कम्पॅरेटिव्ह स्टडी झाला आणि सरप्रायझिंगली जो प्रॉडक्ट इन हाऊस इंजिनियरनं केला होता तो सिलेक्ट झाला. तर हे कसं आहे की मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आता बघा मगाशी सरांनी सांगितलं कसं आहे, सुरुवात करताना रॉ मटेरियलपासून सुरुवात होते. रॉ मटेरियल, फाउंड्री इंडस्ट्री आहे, स्टील काय, अलॉय स्टील काय, मेटलर्जी काय, मेट्रोलॉजी काय, त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस काय, ते असेंब्ली लाईन्स काय, असेंब्लीज म्हणजे काय, त्याच्यामध्ये त्याची सस्टेनेबिलिटी काय असते, हे सगळ्या गोष्टी करत करत जाऊन शेवटी फायनल प्रॉडक्ट तयार होतं. आणि मग त्याचं कंट्रोल पूर्वीसारखं मेकॅनिकल याच्यावर राहिलेलं नाही आहे. ते पूर्वीचं कसं म्हणजे अगदी 8-10 वर्षापूर्वी फक्त PCBवरती सगळं कंट्रोल चालायचं. आज ते पण गेलं. PCB आता फक्त नावापुरता राहिला. सगळे त्या तुमच्या त्या कंट्रोल चिपमधून चालायला लागलं. मोटर व्हेकलमध्ये सुद्धा तुम्हाला माहिती असेल नसेल सगळी कंट्रोल स्वतः इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिटद्वारे कंट्रोल केली जातात. वाहनाचं स्पीड कंट्रोल केलं जातं, त्याचं फ्युएल कंट्रोल केलं जातं, इवन तुमचे लाईटिंग सिस्टीमसुद्धा त्याच्यातून कंट्रोल केली जातात, तुमचं लोकेशन्स त्याच्यावरती कंट्रोल केलं जातं, सगळं त्याच्यावरती कंट्रोल केलं जातं. तर त्याच्यामुळं हे जी काय ॲडव्हान्समेंट आहे ह्या ॲडव्हान्समेंटला जर तुम्ही गती देऊ शकला तर त्या इंजिनिअरिंग डेला किंवा तुमच्या क्वालिफिकेशनला खऱ्या अर्थानं आपण न्याय देऊ शकू. तर ह्याचा उद्देश हाच आहे की हा माइंडसेट सुरुवातीपासून तुमचा तयार झाला पाहिजे की ह्याच्यामध्ये आपण जे शिक्षण घेतो त्याचं प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन कसं करता येईल. आता विषय सुरुवातपासून कसं येतो हे डिपार्टमेंट तर 1940ला स्थापन झालं. त्याच्यानंतर सुरुवातीला त्यांनी काय केले सुरुवातीला आम्ही ज्यावेळी जुन्या लोकांची स्टोरी ऐकल्या त्यावेळी त्याला माणसं मिळायची नाहीत. त्यावेळी त्यांनी काय केलं, पूर्वीची सगळी गॅरेज बघा पारसी बाबाची गॅरेज होती. त्यांनी काय केलं, जो पारसी बाबा गॅरेजचा ओनर आहे तो RTO आणि त्याच्यामध्ये जे मेकॅनिक काम करतात दे वेर RTO इन्स्पेक्टर्स. अशा पद्धतीने हे कामकाज सुरू झालं. नंतर काय झालं, मग जे लोक ITI मोटर मेकॅनिक किंवा डिझेल मेकॅनिक सारखे मोटर व्हेकल संदर्भातले जे काही क्वालिफाईड सर्टिफिकेट कोर्सवाले होते त्यांना असिस्टंट इन्स्पेक्टरच्या लेवलला इंट्रोड्यूस केलं. कालांतराने 89ला कायदा बदलला. कायदा बदलल्यानंतर डिप्लोमाचं त्यांनी हे केलं. डिप्लोमा अँड हायर म्हणजे त्याच्यावरचं कुठली क्वालिफिकेशन चालू शकतं. आज एंट्री होती नावाला डिप्लोमा आहे पण येणारे सगळे पोस्ट ग्रॅज्युएट इंजिनियर्स त्याच्यावर भरून टाकतात की खाली काही उरतच नाही. परंतु सरप्रायझिंगली मेरिट लिस्टमध्ये बऱ्याच वेळेला एमटेकवाला खाली असतो आणि डिप्लोमाला वर असतो. त्यामुळे तसं काही नसतं. तर आपल्याकडे इथलं उदाहरण बघायला मी सुरुवातीला इचलकरंजीतला जायचो होतो. आम्ही इथली जी इंजिनिअरिंगमधले पायोनियर्स आहेत म्हणजे पंडित काका कुलकर्णी किंवा हे कुलकर्णी ब्रदर्स जे आहेत हे सगळे लोक फार विजनरी आहेत. ह्यांनी त्यावेळेला तुम्ही ऐकलं असेल की मीरा नावाची मोटर त्यावेळी कारण मारुतीच्या आधी ती सक्सेसफुली रस्त्यावर चालली होती. लायसन्सिंगचा प्रॉब्लेम झाला नाहीतर आजकाल ती इंडस्ट्री कुठच्या कुठं गेली असते. तर ह्या सगळ्या लोकांच्या फाउंड्रीज आहेत. मी प्रफुल्ल हळदीकर म्हणून इथले एक उद्योजक आहेत, तुम्हाला कदाचित असतील माहिती असतील नसतील, यांच्यापैकीच आहेत ते. तर सुरुवातीला त्यांच्याकडं मी बघितलं आहे त्यांचा प्रवास. म्हणजे बॉम्ब जे असतात त्याचं एक टेल युनिट असतं मॉर्टर बॉम्बचं. ते ॲल्युमिनियम फिन्सचा रॉट बार असतो त्याच्यामध्ये काढून त्याला थ्रेडिंग करून आणि ड्रिलिंग होनिंग करून त्याचा तो बॉम्बचा टेल युनिट तयार केलेलं असतं. ते सुरुवातीला त्यांनी सब कॉन्ट्रॅक्टर डिफेन्सकडनं घेऊन सुरू केलं होतं. आज परवा त्यांचं एक माझ्याकडे काहीतरी कामाला ते फॅन्सी नंबर म्हणजे गाडीला नंबर घेतात ना त्याच्यासाठी आलं होतं. नाव वाचलं विद्या प्रफुल्ल हळदीकर. अरे म्हटलं मी विचारलं क्युरियासिटीने हे तेच आहेत का? हो म्हटलं काय टर्नओव्हर आहे असेल म्हटलं 1000 कोटी. म्हणजे हे कसं आहे की मी स्वतः बघितलं आहे. त्यावेळेला ज्यावेळेला फिटर तो काम करायचा त्यावेळेला ते कॉपी टर्निंग असायचं त्याला. त्यावेळी कसं आहे कॉम्प्युटर कंट्रोल्ड काही नसायचं. तर एक प्रोफाईल तयार करायला लागेल आणि प्रोफाईल गायडेड प्रोफाईलवर ते टूल चालायचं. त्यावेळी म्हणजे CNC VNCचा प्रकार नव्हता तर ते सगळं त्याच्यावरती चालायचं.
तर तो माणूस दिवस दिवस त्या फिटरजवळ किंवा ह्याच्याजवळ उभा राहायचा आणि जोपर्यंत ते प्रोफाईल परफेक्ट होत नाही आणि त्याचं सॅम्पल हे होत नाही तोपर्यंत तो हलायचं नाही. दिस इज द डेडिकेशन. हे डेडिकेशन जोपर्यंत आपल्यात येत नाही तोपर्यंत आपण ह्याला न्याय देऊ शकत नाही. आपण म्हणतो ना की मी इंजिनियर आणि मला मिक्सरचं बटन दुरुस्त करता येत नाही, उपयोग काय त्याचा? पंडित काका कुलकर्णी काय क्वालिफाईड इंजिनियर होते का? महात्मा मिस्त्री काय क्वालिफाईड इंजिनियर होते का? किंवा इव्हन इंटरनॅशनल नावाजलेले स्टीव्ह जॉब्स काय क्वालिफाईड होते का? ड्रॉपआउटच होते ना. बिल गेट्स होते का? शेवटी कसं आहे की तुम्हाला जो विषय दिला आहे त्या विषयामधली क्युरिओसिटी तुम्हाला शांत बसू देता कामा नये. एखादा प्रश्न पडला की ह्याच्या पुढचं काय? आता बघा ते आयफोन दरवर्षी मला वाटतं एक नवीन लॉन्च होतोय आणि माणसं बघतात की ह्याच्यापेक्षा पुढं काय आहे, ह्याच्यात काय आहे. नोकियानं अँड्रॉइड सिस्टीम स्वीकारली नाही. नोकियासारखी बलाढ्य कंपनी, जगव्यापी कंपनी रसातळाला गेली. त्याच्यामुळं हे जे काय ॲडव्हान्समेंट आहे, जे येणार आहे नवीन, आता बघा आपण सगळे म्हणतो की आता हे पेट्रोल डिझेलवरनं कन्वर्ट होऊन EVवर गेलं. टोयोटा थांबली का? टोयोटा थांबली नाही. त्यांनी आज हायड्रोजन इंजिन डेव्हलप केलेलं आहे आणि ते इनलाईन आहे ना, ते त्याचा प्रयोग सक्सेसफुल झालेला आहे. पुढे हे EV सगळंच जाईल. आता त्यांनी हायब्रिड इंजिनवरती काम केलं. हायब्रिड इंजिन त्यांनी इंट्रोड्यूस केलं. त्यांनी कॉम्प्रोमाइज म्हणून म्हणजे त्यांच्या बघा मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी माझ्याकडे आहे परंतु माझ्याकडं डिस्ट्रीब्युशन कॅपॅसिटी किंवा सर्व्हिस कॅपॅसिटी नाही. तर त्यांनी मारुतीबरोबर इमिजिएट टायअप केला आणि त्याचं त्यांचं जे लॅगिंग बिहाइंड जे सेक्टरमध्ये होते तो करून त्यांनी तो बिझनेस पुढे केला. हे जे माइंड आहे सुंदर पिचाई ग्रॅज्युएट इंजिनियरमधला आहे पण तो बिझनेस कसा करावा हे पण कळलं पाहिजे. तर त्याच्यामुळं कसं होतं आहे की आज आपण बघितलं तर आपल्याबरोबरच चायना आपल्यानंतर स्वतंत्र झाला. आपण 47ला स्वतंत्र झालो परंतु आज मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रामध्ये आपले तर भलेही शत्रू असो किंवा काही असो पण त्यांची बरोबरी आपण करू शकत नाही. तुमच्या घरातल्या लहान पोराच्या हातातलं खेळणंसुद्धा चायनामधनं येतं आहे. तुम्ही दिवाळी साजरी करता पण तो लाईट पण चायनामधनं येतो आणि त्यांचं इनोव्हेशन किती आहे. ते जत्रात गेले तर वाजवणारे हे आहे त्याचं काय त्याने तयार केलं असेल, त्याच्या डोक्यात आलं असेल ना पहिल्यांदा. तर ह्या ज्या काही डिझाईन्स आहेत म्हणजे व्हेकलचे जे काय असतं म्हणजे एरोडायनॅमिक्स असो, त्याची स्टॅबिलिटी असो किंवा तुम्हाला आज जे काय डेव्हलप झाले ते ABS असो, EBS असो, ह्या ज्या काही गोष्टी ज्या डेव्हलप झाल्या ना ह्या कोण ना कोण केलेत ना. मग सुरुवातीलापासून ह्या इंजिन टेक्नॉलॉजीमध्ये ह्याच्यामध्ये आपण बघा मारुतीसारखी एवढी मोठी कंपनी, बलाढ्य कंपनी, परंतु सुरुवातीला तुम्ही ज्यावेळेला डिझेल ज्यावेळेला पीकमध्ये होतं त्यावेळेला त्याचं इंजिन मारुती स्वतःचं वापरू शकलं नाही. ते इंजिन फियाटचं होतं. इंजिन तेच होतं. आपल्याकडं काय करतात पंडित काका कुलकर्णी तर काय करायचे, बाहेरनं आणायचे, कापायचे, मेजरमेंट घ्यायचे आणि करायचे. ते करूनसुद्धा ते इंजिन जमलं नाही. म्हणजे त्याच्यात ते काय गॅस्केट्स असतील, ते रबर्स असतील किंवा तुमचे जे फिनिशिंग असेल हे तुम्हाला जमलं नाही ना. म्हणजे त्यांनी करूनसुद्धा जमलं नाही म्हणजे त्याचं समजा ते मेटलर्जी असेल किंवा काय असेल ह्याच्यामधले ते एक्सपर्टच होते. तर हे जोपर्यंत आपल्याला जमत नाही तोपर्यंत आपण हे करू शकत नाही. आज आपले सगळे एअरक्राफ्ट उडतात किंवा तो बोईंग एक पडला आणि त्या बोईंग कंपनीवर एवढी सारी ॲलिगेशन झाली पण तुम्ही स्वतःच एक बोईंग का तयार करू शकला नाही. आपण एवढे ॲलिगेशन्स होतात की राफेलमध्ये एवढा भ्रष्टाचार झाला, तेवढा भ्रष्टाचार झाला, अमुक झालं तमुक झालं. तुम्ही स्वतःचं इंडिजिनियस एखादं विमान का तयार करू शकला नाही. तर ह्याची खंत आपल्याला जोपर्यंत वाटत नाही, जोपर्यंत आपण ते करू शकत नाही तोपर्यंत कसं आहे एज्युकेशन सिस्टीममध्ये काय लॅक्यून आहे काय आहे आपल्याला त्याच्यावरती चर्चा करायला नको. पॉलिसी मॅटर आहे. परंतु ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला दिलं आहे त्या क्षेत्रामध्ये आपलं एक्सपर्टाईज झालं पाहिजे आणि त्याशिवाय पर्याय नाही. आता फिरून परत माझ्या डिपार्टमेंटकडे ज्यावेळेला येतो त्यावेळेला काय होतं आहे की रस्त्यावरचे अपघात कमी करणे हा या डिपार्टमेंटचा मूळ उद्देश आहे. बाकी अलाइड जॉब आहेत. आम्ही नोंदणी करतो किंवा ट्रान्सपोर्ट व्हेकलवरती कंट्रोल ठेवतो, परमिट सिस्टीम आहे किंवा तुमचं चांगले ड्रायव्हर करण्यात लायसन्सिंग सिस्टीम आहे. ह्या सगळ्या गोष्टी जरी असल्या तर मेन ह्या डिपार्टमेंटचा उद्देश आहे की रस्त्यावरचे अपघात कमी करण्यासाठी जे काही करता येईल ते सगळं तुम्ही करा. तर आता कसं आहे की एकटं ही डिपार्टमेंट आहे का, तर या डिपार्टमेंटमध्ये किती स्टेक होल्डर आहेत. सुरुवात होती रस्ते बांधण्यापासून. रस्ते बांधण्यामध्ये NHAI असो, PWD असो किंवा अदर डिस्ट्रिक्टमध्ये झेडपीच्या लेवलचे अदर डिस्ट्रिक्ट रोड्स असोत, विलेज रोड्स असोत, हे कोणतरी बांधणारी एक व्यवस्था आहे. हे बांधणाऱ्या व्यवस्थेवर काय कंट्रोल करणार, ह्याचं डिझाईन कसं असावं, काय कसं असावं, त्याचे पॅरामीटर्स काय असावे, क्रॉसिंग कशा असावं, मर्जिंग कसं असावं हे ठरवण्यासाठी एक कोडिंगसाठी एक इंडियन रोड काँग्रेस ठेवलेली आहे. IRC करतं.
आणि शेवटी त्याच्यावरती जे मोटर व्हेकल चालतात ते सुद्धा कसं आहे की एखाद्या त्याचं प्रोटोटाईप समजा ते सायंटिफिक एजन्सी आहे, ते ARI आहे किंवा बाकीच्या ज्या काही एजन्सी आहेत त्या अप्रूव्ह करतात असं जरी समजलं तरी ती गाडी तयार होताना त्याच्यामध्ये अजून काय सुधारणा करता येतील हे बघणं किंवा ते इनपुट म्हणजे ती जबाबदारी. आतापर्यंत कसं झालं होतं की आमच्यामध्ये आणि ट्रॅफिक पोलिसांमध्ये फरकच काय नव्हतं. हे काय म्हणते, हे पण हेल्मेट घाला म्हणते, हे पण हेल्मेट घाला म्हणते, हे पण सीट बेल्ट लावा म्हणते, हे नक्की हे आहेत कोण. तर आता तो फरक आम्ही आमच्या लोकांच्या सुद्धा मनावर बिंबवायचा प्रयत्न करतोय. दिस इज नॉट युअर जॉब. हा तुमचा पॅरलल जॉब आहे. मूळ तुमचं जे काम आहे ह्या सगळ्या गोष्टी पब्लिक ट्रान्सपोर्ट कसं स्ट्रेंथन करता येईल. आज बघा मी 2-3 देशांचं उदाहरण बघितलं. म्हणजे दुबईमध्ये सुद्धा अशा खूप साऱ्या कंपन्या होत्या की छोट्या कंपन्या होत्या आणि त्याच्यामध्ये ज्या क्वालिटीचं पब्लिक ट्रान्सपोर्ट मिळायला पाहिजे ते मिळत नव्हतं. त्यांनी सगळ्या कंपन्या एकत्र केल्या आणि एक कंपनी केली नाही, 2 केल्या आणि त्यांच्यामध्ये मग फेअर कॉम्पिटिशन ठेवली. तेच गोष्ट सिंगापूरला झाली. हे लोक करू शकतात, आपण काय करू शकत नाही. तर ह्याच्यामध्ये हे डिझाईन करण्यापासून, पॉलिसी डिझाईन करण्यापासून तुम्ही मोटर व्हेकलमधलं जे इन्व्हेन्शन आहे, जे ॲडव्हान्समेंट आहे. आता परवा बघा एक सोशल मीडियावर चालू होती, एक थर घेतली एका बाईने आणि ते लिंबू हे करण्यासाठी आणि वरच्या मजल्यावरून खरंच खाली पडली. मग आता आपण एडास केलं आहे, बरोबर आहे. एडासमध्ये काय समोर काय आलं की ते लगेच त्याला सेन्स करते. आता एवढी थर रॉक्स विक्स गाडी आहे त्याच्यामध्ये ते असायला पाहिजे ना. आता त्या गाडीने जर सेन्स केला असता की पुढं खड्डा आहे आणि त्याचे ECUद्वारे जर सिग्नल केला असता, जागच्या जागी थांबली असते तर वाचलं असतं की नाही. आता आपलं लक्ष तिकडं जायला पाहिजे. अर्जुनाचं कसं लक्ष त्या माशाच्या डोळ्याकडे जाते की नाही, त्याला हे इथं थांबलं असतं तर बरं झालं असतं ना, हे करता आलं असतं आपल्याला. तर हे जे काही विचार करण्याची शक्ती आहे हे म्हणजे तुमच्या आता ह्या तुम्ही जे काय आता शिकत आहात किंवा अजून होणार तुमचा माइंडसेटच त्या दृष्टीने तयार झाला पाहिजे की ह्या दृष्टीनं आपल्याला काहीतरी करायचं आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये सुधारणा करण्याची, तुमच्या ब्रेकिंग सिस्टीममध्ये, तुमच्या स्टेअरिंगमध्ये, तुमच्या टायर्समध्ये. आता सांगता सांगता टायर्सचा विषय आला म्हणून सांगतो. पूर्वी आपल्याकडे टाटा होती, अजूनसुद्धा महिंद्रा आहे. दिसायला सुरुवातीला अजूनसुद्धा महिंद्रा आल्याबरोबर अशी लख दिसते. एक 2-4 वर्षी गेली, खडखड खडखड खुर्ची तरी वाजते, पाठीमागे दरवाजा तरी वाजतोय, काहीतरी वाजतोय, अजून जमत नाही. टाटाची काय फारशी वेगळी अवस्था नव्हती, पण टाटानं ज्यावेळेपासून ते जगवार टेकओव्हर केले आणि त्याचा ज्यावेळेला हे वापरायला लागले, ते प्लॅटफॉर्म वापरायला लागले, त्यावेळेपासून ते कमी झाले. जस्ट मिअरली एक प्लॅटफॉर्म आहे जो आता टोयोटा सुझुकी शेअर करतात किंवा स्कोडा वोल्क्सवॅगन शेअर करतात. हा जर प्लॉट एवढा परफेक्ट कसं काय असतो. मी साधं उदाहरण, तुम्ही आता तिचे स्टुडंट्स आहात बरोबर, जिग आणि फिक्सर करता की नाही, जिग फिक्सर का वापरता ना, करता की नाही तयार, का नाही ज्ञान घेता की नाही त्याचं. जिग फिक्सर म्हणजे जे काय तुमचं हे आहे म्हणजे ॲक्युरेसी आहे ती किती मायक्रॉनमध्ये असायला पाहिजे हे जर तुम्हाला कळलं, म्हणजे आता साधारण प्रॅक्टिकल अनुभव सांगतो तुम्हाला. एक हँगिंगचं तुम्ही फिक्सर केलं आणि त्याच्यावरती प्रेशर पडलं तर त्याच्यामध्ये तो जो हे येतो त्याच्यामुळे त्याची ॲक्युरेसी जाती, बरोबर. ह्या सगळ्याचा विचार करून डिझाईन करतानाच तो प्लॅटफॉर्म इतका परफेक्ट केला की ज्याच्यामध्ये तुम्ही एकदा तुमच्या काय ते अलाइनमेंट, व्हील अलाइनमेंट आणि हे केली की ती हल्लीच नाही पाहिजे. एवढं कंट्रोल जर तुमचा करता आलं तर तो टायर पण तुमचा वाचेल, ॲक्सिडेंटचं प्रमाण कमी होईल. ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी आहेत ना, आपण तो अँगल डेव्हलप करता आला पाहिजे की आपल्याला हे करायचं आहे. आणि इंजिनियर म्हटल्यानंतर स्वतःला इंजिनियर म्हणून घेताना सुरुवातीला ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत आहेत काय. आणि कोण म्हणजे तुमच्या अकॅडेमिक्समध्ये हे सगळं कवर होईल असं अजिबात नाही. कारण अकॅडेमिक्समध्ये ठराविक पार्ट, ठराविक पोर्शन, त्यातला काही तुम्ही ऑप्शनला टाकलेला असतो आणि बाकीचा तसा जेवढा पास होण्यापुरतं पुढं जातो. तर ह्याच्यातनं हे होत नाही. एखादी अडचण आली की मी माझ्या सहकाऱ्यांना सुद्धा सांगतो, आम्ही डे टू डे काम करताना एखादी अडचण आली तात्कालिक सोल्युशन काढायचं नाही, त्याच्यात तळापर्यंत जायचं ते शोधायचं. कारण आता कसं झालं आहे, ऑटोमेशन झाले, बरंचसं आमच्याकडे कम्प्युटरायशनच आहे. 80-90 115 सेवा आमच्या आउटसोर्स केले, त्यांनी फेसलेस केलेत प्रत्येक ह्याच्यामध्ये. आणि अनफॉर्च्युनेटली आपली जी सिस्टीम आहे, आमची जी सिस्टीम गव्हर्न करतं ते नॅशनल इन्फॉर्मॅटिक सेंटर करतं आणि त्यांच्याकडून काम करून घेणं म्हणजे उंटाला रेल्वेत चढवण्यासारखं काम आहे. कारण ते काय प्रोफेशनल नाहीत, सरकारी यंत्रणा आहे. त्याच्यामुळं त्यातूनसुद्धा कसा मार्ग काढता येईल हे बघत राहतो आपण. आणि कसं आहे, ही इनपुट्स
ज्यावेळेला तुम्ही एखाद्या रोडवरती काम करता, मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये काम करता, एखादा प्रॉब्लेम, याचं सगळ्यात चांगलं उदाहरण आम्ही किर्लोस्करचं जे युनिट आहे ना कोल्हापूरचं, तर त्याच्यामध्ये किर्लोस्कर ऑइल इंजिन, त्याला एकदा भेट द्यायला गेलो होतो. ते सगळीकडे त्यांनी असे लावून ठेवले होते, याचे नाव, याच्या मेकॅनिकचं नाव, त्याच्या मेकॅनिकचं नाव, ह्या फिटरचं नाव, त्या फिटर. मी विचारलं हे काय आहे, तर ते त्यांनी कायझेन नावाची ती संकल्पना वापरलेली आहे की एखादे तुम्ही जे काम करता, तुम्ही ड्रिलिंग मशीन ऑपरेटर आहात, ड्रिलिंग मशीनमध्ये तुम्ही डे टू डे जॉब करताना अमुक एक सुधारणा केल्यामुळे तुमची प्रॉडक्टिव्हिटी एवढी वाढली, एवढं कॉस्ट कर्टेलिंग झालं, टूल लाईफ एवढं वाढलं, हे जर सिद्ध करू शकला तर तुम्हाला अवॉर्ड बेसिसवर त्याच्यावरती लिहून ठेवलेलं असतं. तर हे निर्माण करता आलं पाहिजे. म्हणजे तुम्ही शिक्षकांनी सुद्धा तुमचे जे विद्यार्थी आहेत ह्यांच्यामध्ये हा ॲप्रोच निर्माण करता आला पाहिजे, पुढं जाऊन हे करायचं आहे. जर चायना करू शकतं, आपण का करू शकत नाही? नुसती यूट्यूबवरती शेंजनचे व्हिडिओ बघून काय होणार नाही. आपल्याला सुद्धा, आपण सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये खूप पुढे गेलो. काय करतात आपली पोरं? शिकतात, नंतर हे झाल्यानंतर आपल्याला VJTIमध्ये प्रवेश मिळत नाही, सरदार पटेलला मिळत नाही, IITला तर लांबच. मग काय करायचं? बापाकडनं 50-60 लाख रुपये घ्यायचे, एक दलाल पकडायचा आणि USला जायचं, MS करायचं. तिथं काय शिकवतात? जे C++ इकडं फुकट शिकवतात, TCS तिकडं ते पैसे घेऊन शिकवतात आणि ते चीप लेबर वापरतात. दुसरं काही नाही. आपल्याकडची इन्फोसिस वाढली किंवा TCS वाढली, याचं कारण काय? त्यांच्याकडच्या लेबरपेक्षा ओव्हरहेड्स तुमचे कमी आहेत. आता तेही त्यांना परवडेना म्हणून तुम्ही घरात बसूनच करा म्हणतात. त्यातही उपाय शोधून घेतला. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलं, आता कुठं जाणार? शेवटी कसं आहे की तुमच्याकडं जोपर्यंत कॅपॅसिटी येत नाही, जो माणूस कोडिंग करून एखादा प्रोग्राम तयार करण्याला एक्सपर्ट आहे, त्याला जगात कुठं मरण असेल का? तुम्ही मिअरली टेस्टिंगमध्ये आणि हे करतायत, त्यांना नाही, तसे 10 लोक मिळतात. तर हे आपल्याला तयार करता आलं पाहिजे की जगभरामध्ये जर बघितलं तुम्ही, अमेरिका कशावर राज्य करतं? तर अमेरिका फक्त युद्ध साहित्य तयार करतं. जे कोण करू शकत नाही ते करतं आणि ते विकतं जगभरामध्ये आणि त्याच्यावरती पैसे मिळवतं. ह्याच्यामध्ये सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये भारत खूप पुढे गेला. मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आपण आहे कुठं? आपण एक फॅक्टरी काढायला गेलं तर लगेच नगरसेवक काढवा येतो, ह्याची परवानगी मिळत नाही, त्याची परवानगी मिळत नाही, त्याचे लगेच तिथं ह्याचा एक बोर्ड लागतो, त्याचा तिकडे एक बोर्ड लागतो. ही सगळी परिस्थिती आहे. हे बदलेल हळूहळू. परंतु तोपर्यंत आपण नाराज होऊन निराश होऊन चालणार आहे का? तोपर्यंत जे तुम्हाला आज हातात आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कसं एक्सेल करता येईल. परवा माझ्याकडे एक मनुष्य आलं होतं, इचलकरंजीमध्ये यड्रावमध्ये इंडस्ट्री आहे बरं का. सगळ्या एअरक्राफ्टचे लँडिंग गिअर ते बनवतात. तुम्हाला पटणार नाही, इचलकरंजीमध्ये ती इंडस्ट्री आहे. एअरक्राफ्टचे लँडिंग गिअर इचलकरंजीतला मनुष्यबळ सुरू. मी क्युरियोसिटीने विचारलं, मी अजून ते इंडस्ट्री व्हिजिट केलेली नाही, परंतु हे सगळं आहे, हे करता येत नाही का? तर करता येतं. बऱ्याच बघा ह्याच्या बाहेरच्या युनिटचे मी बऱ्याच लोकांना विचारतो, अगदी कॅटरपिलरचे किंवा अर्थबॉम्ब इक्विपमेंटचे जे बेसिक पार्ट्स आहेत आपल्याकडे बनतात. मी अगदी बघितलं, म्हणजे अगदी तुमची ह्याची ब्रेक डिस्क आहे की नाही, ते अगदी गावखेड्यातल्या साध्या लेथवर, शिमोगातनं बनलेल्या लेथवर तयार करताना पोरं बघितली, ज्याची पॅरलेलिटी 50 मायक्रॉनमध्ये. तर हे सगळं आपल्याकडं आहे. आपल्याकडं मनुष्यबळ आहे, फक्त त्याला योग्य पद्धतीनं नर्चर करून त्या पद्धतीनं नेण्याची गरज आहे. तर रोडच्या बाबतीमध्ये, रोडमध्ये केवळ तुम्ही ह्या लेनमधनं चाला, लेन कटिंगमध्ये चाला की दंड होणार आहे, ITMS आहे आणि त्याचं कंट्रोल माझ्याकडे आहे आणि तुला 1000 रुपये दंड करणार, 10,000 रुपये दंड करणार, दिस इज नॉट माय जॉब. इथून पुढचा जो काळ आहे ह्याच्यामध्ये आता ओव्हरलोडिंग कंट्रोल करा, वजनं न्या, तो ट्रॅडिशनल पद्धतीने त्याला काट्यावरती घेऊन जा, त्याचं वजन करा, हे करा. असं नाही का करता येणार की तुमचं एवढे सेन्सर आता डेव्हलप झाले, तुमच्या टायरलाच का सेन्स नाही करतायत याचं लोड किती आहे? तो कितीही मेकॅनिझम बदलू दे ना, ज्या क्षणी तो होईल त्या क्षणी ती गाडीच थांबली तर का नाही करता येणार? आता ओव्हर स्पीडिंगला एवढे रडार आणि फडार लावले, असं एक यंत्रणा नाही काय करता येणार? म्हणजे आता बघा, इन्फ्रारेडच्या द्वारे तुमचं ते तो फास्टॅगसारखा जो हे आहे ना, तो रीड होतो ना. तर त्यांना समजा एका ठराविक झोन आहे, म्हणजे आता समजा उदाहरण घेऊ, मुंबई पुणे एक्सप्रेसवरचा बोरघाटचा एरिया, त्याच्यामध्ये पूर्वी 50चं होतं, एकदमच इलॉजिकल होतं, पण आता 60 आहे, 60चं लिमिट आहे कारला. तर तो गेल्याबरोबर तो जर सेन्स केला त्याने, आणि दॅट इफ इट इज कनेक्टेड टू ECU
इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट, तो सेन्स केला आणि त्यांनी इमिजिएट त्या गाडीला सिग्नल दिला की हा कंट्रोल झोन आहे 60 किलोमीटरचा, त्या गाडी पुढे 60 किलोमीटरच्या पुढे नाहीच गेली तर कशाला एन्फोर्समेंट करायला लागेल? म्हणजे एन्फोर्समेंट करून पैसे मिळवणे हा सरकारचा उद्देश असताच कामा नये. सरकारचा उद्देश काय आहे? तुम्हाला जर तुमचा जर उद्देश हा आहे की ॲक्सिडेंट कमी व्हायला पाहिजेत तर एम्बेडेड सिस्टीममध्ये हे का नाही करता येणार? आता बघा बऱ्याच गाड्या फार हुशार असतात, म्हणजे BMW सारख्या गाडीमध्ये कसं आहे की 80च्या पुढे गेले की बीप मारते. फक्त बीप कशाला मारायला पाहिजे? तुम्ही जर ती टॅक्सी केली आणि त्याच्या पुढे जाणार ती थांबवलंच पाहिजे ना, तर त्याच्या पुढे जाताच कामा नाही. हे नाही का करता येणार आपल्याला? तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तुमचं फ्युएल इफिशियन्सीच्या बाबतीत आपलं एवढं चाललं आहे किंवा नॉन ट्रॅडिशनल एनर्जी कशी डेव्हलप करता येईल त्या बाबतीत बरंचसं काम करता येणार आहे. तुमच्या ट्रान्समिशनमध्ये बघा, आता बघा आपण सगळेजण ऑटो ट्रान्समिशनवाल्या गाड्याचे फॅड वाढले. म्हणजे जे जुने लोक जे गाडी चालवतात त्यांचा हाताला काय सांगायला लागेल, ते हात ऑटोमॅटिक असतो, तो बरोबर जातो, फर्स्ट पण टाकतो, सेकंड पण टाकतो आणि सगळं टाकतो. पण आता कसं आहे, टॉर्क कन्व्हर्टर आहे, त्याच्यानंतर DCT आहे, नंतर CVT आहे. तर एवढं सगळं जे आहे ह्याच्यामध्ये एवढं सगळं जरी केलं तरी गाडी ओव्हरटेक करताना कोचमतीच. उपयोग काय? शेवटी सस्टेन कोण करतंय? मेकॅनिकल गिअरबॉक्स. तर तो आता DCT त्यातल्या त्यात बरं चालतं, परंतु बाकी सगळे चालतं. ह्याचं परमनंट सोल्युशन नाही काढता येणार का आपल्याला? तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सेन्सर बेस्ड ज्यावेळेला तुम्ही करता, आता ABS आपण डेव्हलप केलं किंवा ADAS डेव्हलप केलं, किती सक्सेसफुल आहे. लोक आम्हाला सांगतात की ADAS आम्ही बंदच करून ठेवतो, कारण का ते चालू केलं तर पुढं थांबते पाठीमागून ठेवतो. तर त्याच्यामुळं तर ह्या इंडियन कंडिशननुसार आता फॉरेनच्या गाड्या म्हणजे लो ग्राउंड क्लिअरन्सच्या असतात, आपल्याकडं 200 की 180 190 200 म्हणजे जरा बरी गाडी समजली जाते. तर आपल्या इंडियन कंडिशननुसार जर आपण म्हणजे आपण प्राऊडली सांगायला पाहिजे की आपल्या देशातलं व्हेकल मॅन्युफॅक्चरिंगचा बराचसा प्रॉडक्ट ॲटलिस्ट या आफ्रिकन कंट्रीजमने इकडे एक्सपोर्ट होतो. आजही आपल्या रिक्षा ज्या आहेत ना ह्या सगळ्या बाहेर एक्सपोर्ट होतात. तर आपल्याकडं ह्या मॅन्युफॅक्चरिंग लेवलला अपग्रेड करायला भरपूर स्कोप आहे. रोड सेफ्टी हा पॅरामीटर तर आहेच, पण नेशन बिल्डिंग जर करायचं झालं तर हा जो काय मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधला स्टुडंट आहे हा मेजर भूमिका बजावू शकतो. ह्यांनी जर ह्याच्यामध्ये जर अजून इनोव्हेशन केलं, आपली प्रॉडक्टिव्हिटी आणि त्याची कॉस्ट हे जर आपण व्यवस्थित करून मार्केटमध्ये जाऊ शकलो तर संपूर्ण जग आपल्यासाठी खुलं आहे. तर जे चायना आज करतं आहे फक्त त्यांच्यापेक्षा आपल्याकडं हे जे इंटेलिजन्स वाईज जर बघायला गेलं तर आपल्याकडं ते तज्ज्ञ लोक खूप आहेत, फक्त त्यांना स्कोप नाही. कारण ते जर शिकले त्या लेवलला गेले त्या कॅलिबरला स्कोप दिली इतकी कंपनी इकडं आपल्याकडं नाही, म्हणून ते बाहेर जातात. आता उदाहरण सांगायचं झालं, लोक किती एक्सपर्ट असतात याचं उदाहरण सांगतो तुम्हाला. शस्त्रक्रिया करतो की नाही आपण, म्हणजे हृदयाची शस्त्रक्रिया ज्यावेळी करतो त्यावेळेला बाकी ठिकाणी कुठं ते IV लावण्यापेक्षा डायरेक्ट हृदयाला एकदा देतात बघा, त्याला म्हणतात सेंटर लाईन. अगदी लास्ट, अगदी तुमचा तेवढा पण वेळ नाही आहे तुमच्याकडे की तुम्हाला इमिजिएट ते औषध तुमच्या हृदयाला पोचायला पाहिजे आणि शरीरामध्ये स्प्रेड व्हायला पाहिजे. तर ती सेंटर लाईन टाकायचं काम अमेरिकेत कसं चालतं? गायडेड मेकॅनिझमद्वारे चालतं. दुर्बीण असती ते गाईड करून चालते. मी स्वतः बघितले. माझी मुलगी स्वतः MD डॉक्टर आहे, त्याची इंटर्नशिप JJ हॉस्पिटलमध्ये झाली. तर ते मी बघायचो. रोहित पाटील कोल्हापूरला आहे बघा, आता तो रोहित पाटील नावाचा डॉक्टर आहे. ही 2 पोरं त्या ICUमध्ये होती. कुठलंही गायडेड, कुठलीही दुर्बीण नाही, कुठलाही डिस्प्ले नाही, काय नाही, हाताने सेंटर लाईन टाकायची बरोबर हृदयाच्या शिरेमध्ये. दिस इज द एक्सपर्टाईज. विनू मांडकेचं तुम्ही स्टोरी ऐकले का? विनू मांडके हा हृदयस्थ नावाची त्याची कादंबरी आहे, कधी मिळाली तर वाचा. तर त्याची स्टोरी अशी आहे की एखादी इमर्जन्सी होती, हा विद्यार्थी होता आणि त्यावेळेला जो मुख्य डॉक्टर, मुख्य सर्जन जो होता तो अवेलेबल नव्हता. गोष्ट अशी होती की हा बेडवर होता, हा जाणार होता 10 मिनिटात आणि समोर विनू मांडके होता, याला ऑथॉरिटीने, हा स्टुडंट होता. इमिजिएट त्यानं ऑपरेशनचा निर्णय घेतला आणि चालू हृदयावरती ऑपरेशन केलं आणि सक्सेस केलं. त्या दिवशीपासून विनू मांडके भारतातला सगळ्यात मोठा ह्याचा हृदयरोग तज्ज्ञ झाला किंवा सर्जन झाला. तर ह्या गोष्टीचा कॉन्फिडन्स पाहिजे, हे करता आलं पाहिजे. तर ह्यासाठी कसं आहे की सरांनी आता मगाशी सांगितलं मेकॅट्रॉनिक्स आहे, त्याच्याबरोबर अलाइड गोष्टी तुमच्या करिक्युलममध्ये असतील नसतील. असतं काय, शिक्षकांनी समोर VJTIमध्ये गेलं तर VJTIमध्ये मास्तर शिकवतच नसतो. बघितलं का कधी?
जुनी इमारत आहे, काय शिकवत बिकवत नसते, ते फक्त ह्यांच्या शंकांचं समाधान करतं. तर ते हे स्वतःच करायचं असतं. UPSCमध्ये जे पोरं होतात त्यांना कोण फार मास्तर शिकवत असतो का? हे स्वतःच शिकत असतं. तर ह्याच्यामध्ये कसं आहे, एखादा सब्जेक्ट आहे, याच्यामध्ये अलाइड गोष्ट आली की ह्याच्यामध्ये मेकॅनिकलच्या इलेक्ट्रॉनिक्स आलं किंवा आधी काही कम्प्युटर रिलेटेड काही गोष्टी आली, तर त्या तुम्हाला त्या ॲक्वायर करून पुढं जाता आलं पाहिजे. आणि तरच पुढच्या काळामध्ये तुम्ही तरणार आहात. तुमची डिग्री तुम्हाला वाचवू शकणार नाही. पुढच्या काळी एम्प्लॉयमेंटचा बेस हा केवळ आणि केवळ तुमचं नॉलेज असणार आहे. अदरवाईज एक सिनियर क्लार्क आणि तुम्ही फक्त नाव बदल असणार आहे, त्याच्यामध्ये दुसरं काही नाही. तुम्हाला ह्या मोठ्या मोठ्या कंपन्या वापरून घेतील. आज तुम्हाला जे पॅकेज मिळते त्याच्यामध्ये 2-5 लाखाची तुम्ही रिटायर होताना ग्रोथ होईल, याच्यापेक्षा जास्ती काहीही होणार नाही. सगळ्यात चांगलं उदाहरण तुमच्या अगदी जवळचं आहे की तुमचे या इन्स्टिट्यूटचे मालक काय क्वालिफाईड आहेत माहिती आहे का तुम्हाला? नाही माहिती? अरे माहीत पाहिजे ना. कोल्हापूरच्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकचे मेकॅनिकल डिप्लोमा होल्डर आहेत. तर ह्या माणसाने एवढी मोठी इंडस्ट्री, एवढं मोठं एम्पायर उभा केलं. तर तुम्ही म्हणाल की त्याला काय त्यांचं नशीब होतं झालं, असं नाही. त्यांचे जे बारकावे आहेत, तुम्ही दिलेला कलर, तुम्ही दिलेला हे लागलेला स्पीकर, हे काय असायला पाहिजे. ह्याच्यामध्ये ह्या हॉलमध्ये तुमचे हे ॲकोस्टिक पॅनेल काय असले, वर लागले ते पॅनेल कसले आहेत माहिती आहे का तुम्हाला? साधे पॅनेल आहेत. कशाचे पॅनेल आहेत? ह्यांना काय म्हणते माहिती आहे का? दिस इज ए पार्ट ऑफ साऊंड इंजिनिअरिंग. हे ॲकोस्टिक पॅनेल आहे, त्याच्यामुळे तुमचा आवाज रिबाउंड होत नाही. मी जे बोलतो तो तुमच्यापर्यंत करेक्ट पोचतं. ह्या सगळ्यामध्ये टेक्नॉलॉजी आहे. फक्त तो जो मनुष्य आहे त्याच्याकडे ते व्हिजन पाहिजे. प्रत्येकच गोष्टमध्ये मी एक्सपर्ट असेल अशातला भाग नाही. फक्त माझ्याकडे ते व्हिजन पाहिजे. मला ही गोष्ट अशी पाहिजे, हे तुमच्या मालकाकडं आहे. त्याच्यामुळं ते आज इथंपर्यंत आहे. त्यांचं सिलेक्शन बघा, एखाद्या तुमच्या साध्या टाईलचं सिलेक्शन बघा, हे बघा. तर हा तुमच्यामध्ये तुम्ही गाडीत बसल्याबरोबर तुम्हाला ह्या डॅशबोर्डमध्ये, ह्या क्लस्टरमध्ये काय चेंज करता येईल, काय करता येईल, ह्या म्हणजे ट्रान्समिशनमध्ये काय करता येईल, इंजिनमध्ये काय चेंजेस करता येईल, तुमच्या टायरमध्ये काय चेंजेस करता येतील. क्या टेक्नॉलॉजी बघा. पूर्वी कसे होते, टायरच्या पद्धतीमध्ये सुद्धा बदलला आता. पूर्वीपेक्षा तर रॅडियल टायर आले किंवा त्याच्यामध्ये स्पीड लिमिट, त्याचा स्पीड इंडेक्स वाढला, सगळं वाढलं. आपल्याकडे रोड इन्फ्रास्ट्रक्चर जसं वाढेल त्याच्यामध्ये पूर्वीचे बिट्युमिनचे रोड खराब व्हायला लागले म्हणून कॉन्क्रीटचे रोड आणले. त्याच्याबरोबर फायदा जसा आला तसा त्याचा तोटा आला. तर त्याच्याबरोबर सस्टेन होतील असे आपल्याला टायर मॅन्युफॅक्चर करता आले पाहिजेत. ॲक्सेलमध्ये त्याच्यामध्ये जे शॉक ऑब्झर्वर होतं त्याच्यामध्ये सुद्धा लिमिटेशन्स आल्या. त्याच्यामध्ये शॉक ऑब्झर्वरमध्ये तुम्हाला नवीन टेक्नॉलॉजी इंट्रोड्यूस करता आली पाहिजे. रबर पार्ट्स जर विअर आउट होत असतील तर त्याच्यामध्ये अल्टरनेट काय वापरता येईल ह्याचा विचार व्हायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये ते इनोव्हेशन करायला स्कोप आहे. आणि पुढं जाऊन ही इंडस्ट्री किंवा मेकॅनिकल इंजिनिअर होऊन तुम्ही ज्यावेळेला बाहेर पडाल की सगळ्यात पहिल्यांदा आम्ही शॉप फ्लोअरवर काम करताना बघायचो की कोण एक्सपर्ट मेकॅनिक किंवा कोण ज्याला टुलाला परफेक्ट धार लावता येते तो एक्सपर्ट. सगळ्यात अवघड काम शॉप फ्लोअर जर असेल तो टुलाला धार लावणे, त्या ड्रिलला धार लावणे सगळ्यात अवघड काम. जर चुकीचं ड्रिल लागलं तर तो दाबून दाबून ओढला तरी ते जात नाही आणि लागलं तर लोण्यासारखं त्याच्यामध्ये कुठलाही खाली असो. तर हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही आणि ही इगरनेस पाहिजे की हे का जमत नाही. म्हणजे मी स्वतः ते मालक बघायलाच नाही, रात्री ते 2-4 ड्रिल खराब करून टाकायचं, संपून टाकायचं. ते का जमत नाही आपल्याला. पण हे जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये सक्सेस होणार नाही. इंजिनिअरिंग हे चिटकवायचं लेबल अजिबात नाही. इंजिनिअरिंग ॲस्पिरेशन ही एक मानसिकता आहे आणि ती मानसिकता आपल्याला डेव्हलप करता आली पाहिजे. एक मोठी इंडस्ट्री असते म्हणजे प्रोसेस इंडस्ट्री. आपल्याकडे सगळे स्पिनिंग मिल्स किंवा याचे आहेत ना, हे प्रोसेस इंडस्ट्री आहे. म्हणजे सुरुवातीला तुम्ही कापूस टाकल्यापासून पुढं यार्न तयार होऊन तो वाइंड होईपर्यंत एक प्रोसेस असते कंप्लीट. मधलं एक जरी मशीन बंद पडलं तर टोटल चेन बंद पडते. केमिकल इंडस्ट्रीचं पण तेच आहे. त्यावेळेला तिथं जो काम करणारा मेंटेनन्सचा इंजिनियर आहे तो एवढा कॉम्पिटंट लागतो आणि ती कंपन्या ठेवतातच की त्याच्यामध्ये ती इंडस्ट्रीमध्ये एका जर मशीन फेल्युअर झालं तर 10 मिनिटामध्ये ते मशीन चालू करून प्रोडक्शन लाईन चालू करावी लागते. आता मगाशी तुमचा जनरेटर बंद पडला होता, मी सरांना विचारलं काय झाले, रबर फाटलंय म्हणून. तो रबर रिप्लेस करून 10व्या मिनिटाला जोपर्यंत जनरेटर चालू होत नाही तोपर्यंत एसीची हवा लागली नाही. यात महत्त्वाचा असतो तो मेकॅनिक, तो इंजिनियर, ते महत्त्वाचं असतं. कारण आता एवढं मुंबईमध्ये जर तुम्ही गेला तर त्या याच्यामध्ये लॅमिंग्टन रोडला
एवढी 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 पोरं लॅपटॉप रिपेअर करत बसलेली असतात. त्या पोरांच्याकडे आम्ही पोरगं म्हणून बघत नाही. दे आर इंजिनियर्स. ते लिमिटेड असे, भले ते त्यांना तेवढंच कळतंय की तेवढा तो कीबोर्ड, तेवढंच ते त्याच्यामधले IC आणि एवढंच कळतंय त्यांना, परंतु ते त्याच्यातले एक्सपर्ट आहेत. तर तुम्ही हा प्रत्येकजण त्याच्या सेक्टरमध्ये जर एक्सपर्ट होत गेला तर टोटल प्रॉडक्टमध्ये आपण कुठे जाऊ. तर आमच्यासारख्या माणसांचे पण आम्ही जे गव्हर्नमेंटमधले आहेत, जे ज्या त्या सेक्टरमधले आहेत, त्यांनी त्यांचं काम तो फोकस ठेवून करायला पाहिजे. ही मानसिकता आम्ही बदलतो आहोत. तुमच्या लेवलला सुद्धा तुम्ही तुमचे जे काही विद्यार्थी आहेत किंवा पुढे जाणारे विद्यार्थी आहेत, त्यांनी पुढे जाऊन आपल्याला काय करायचं आहे, कुठं स्कोप आहे, म्हणजे अगदी व्हेकलचं एरोडायनॅमिक्स डिझाईन करण्यापासून फायनल प्रॉडक्ट हे कोणतरी तयार कोणाच्या तरी डोक्यात येत असेल ना, तर रॉक्स बनवले, अमुक बनवले, हा फार देखणी दिसते. बऱ्याच आपल्याकडे कॉपी मारले असतात, वॅगनाराने तुमची कुठली तरी पोर्ची जर ठेवली समोर तर पाठीमागण्यासारखीच दिसते, ते सोडून द्या. परंतु बाकी जर तुम्ही ह्याच्यामध्ये आपलं स्वतःचं असं डिझाईन जर डेव्हलप करू शकला, हे सुरुवातीपासून शेवटपर्यंत, जे फ्युएल एफिशियंट असेल, ज्याच्यामध्ये तुमचं सेफ्टी रेटिंग चांगलं असेल, ज्याच्यामध्ये सगळ्याला कम्फर्ट लेवलला हाय लेवलचे असतील, किंवा ह्याच्यामध्ये जर मोठ्या ट्रान्सपोर्टेशनमध्ये, गुड्स ट्रान्सपोर्टेशनमध्ये जर त्याची जी कॅरिंग कॅपॅसिटी तुम्हाला जर लो फ्युएल इफिशियन्सीवर, सस्टेनेबल तुमच्या सस्पेन्शनवर जर करता आली, तर हे सगळं पुढं जाईल ना. आपल्याला दरवेळेला वोल्वोचीच का बस मागवायला लागते? इंडिजिनियस आपण एक असा का तयार करू शकत नाही? त्यांच्याकडे अशी काय टेक्नॉलॉजी आहे की आज ही ओलोची गाडी फक्त 50-60 लाखाची आहे म्हणून कार आपल्याला परवडत नाही. जर ती परवडली असती तर आपण तीच घेतली असती. त्या लेवलला आपण का जाऊ शकत नाही? कॉस्ट हा वेगळा भाग आहे, परंतु काय, ज्या वेळेला 160% इम्पोर्ट ड्युटी पकडून जर तिची 50-60 लाख रुपये किंमत असेल, बाकीची GST BST सोडली तर त्या गाडीची किंमत 10 ते 15 लाखच आहे. 10 ते 15 लाखामध्ये आपण इंडियामध्ये गाडी का तयार करू शकत नाही? हे जोपर्यंत आपल्याला मनात येत नाही तोपर्यंत याच्यामध्ये पुढचं काही होणार नाही. तर रोड सेफ्टीच्या बाबतीत बाकीच्या गोष्टी, रोड रेग्युलेशन तर चालतच राहतील, परंतु त्या गाडीमध्येच एम्बेडेड सिस्टीम असे असेल, समजा तुमचे लक्ष नाही, समोर कोपऱ्यात उभं राहून तो स्पीड गन घेऊन कॉन्स्टेबल उभा असतो, त्याचं एकच असते, म्हणजे हे स्पीड कमी करून रोडचा अपघात कमी करणे नाही, मला 10 केस करायचे आहेत, कसा गावतोय बघायला. म्हणजे कोपऱ्यात चोरून उभारले असते, सिग्नलवर सुद्धा पोलीस मामा सिग्नलवर नसते उभा, बाजूला उभारले असते, म्हणजे वळून आला की पकडलाच. तर ही मानसिकता आहे. तर ह्याच्यामध्ये कसं आहे, तुम्हाला ते ह्यानंच सिग्नल दिला तर पुढे बाबा आता काय तर ते ॲप बीप आहे, स्पीड बोट बीट, की पुढं गेले की पुढं स्पीड गन आहे म्हणून सिग्नल देतं. त्यामध्ये ECUला सिग्नल देऊन तुमच्या डॅशबोर्डवरच जर डिस्प्ले झाला तर तुम्ही आपोआप कमी कराल. ते नेमके उभं, आमचेसुद्धा कुठं उभं असतात, घसारतीला उभं असतं, जिथं ऑटोमॅटिक स्पीड वाढतो आणि आपल्याला केस मिळते. तर ही जी काही गोष्ट आहे, ह्या गोष्टी तुम्हाला करता आल्या पाहिजेत. आणि बिईंग ए मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्टुडंट तुम्हाला स्कोप भरपूर आहे, कारण आता हे टेक्नॉलॉजी किती काळ सस्टेन करेल माहिती नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे सगळं खाऊन टाकणार आहे. तुमच्या ज्या मेन कोअर ब्रँचेस आहेत त्या परत वर येणार आहेत. तर त्याच्यासाठी तुम्ही तयार राहा. आणि आमच्यातर्फे तुम्हाला या इंजिनिअरिंग डेच्या निमित्ताने शुभेच्छा. आणि आजच्या दिवसातनं चांगलं आहे रे भविष्य तुमचं, एवढं खुश होऊ. तर तुम्ही हा बेस ठेवून करत राहा, यशस्वी व्हा. आणि पुढच्या दिवसानं चायनाच्या पुढं तुमची पिढी ज्यावेळेला, आता ती काय जेन जी काय आहे ना, ते ज्यावेळेला तुम्ही याच्यावरती याल म्हणजे प्रोफेशनल लेवलमध्ये, तर त्यावेळेला भारताचं सुद्धा नाव चायनापेक्षा सुद्धा मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये तुम्ही मोठं कराल, अशी अपेक्षा बाळगून तुमची रजा घेतो.